हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला कोटी धन्यवाद देते. देवाने मला काही पुन्हा संधी दिली तुमच्या समोर देवाचं वचन घेऊन येण्यासाठी. आणि रोपी टीव्हीच्या जे जे सर्व जी टीम आहे त्या टीमचे पण मी आभार मानते की त्यांनी इथपर्यंत मला उभं केलं की तुमचं जे काही देवाचं वचन घेऊन येण्यासाठी. देव तुम्हाला खूप आशीर्वादी करो आणि जे काही तुम्ही पेरणी करत आहे येणाऱ्या दिवसात त्याची कापणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण वचन पाहूया की वचन पाहण्याआधी तुम्हाला मी जसं एक लहान लेकरू जन्माला येतं त्या लेकराचं लहानपण ते बालपण होतं, पुन्हा ते तरुणपणामध्ये येतं आणि त्याचा शेवट कसा होत आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला जेव्हा सत्य समजलेलं आहे आणि सत्य कोण आहे ते कळल्यानंतर आपण जेव्हा सत्याचा मार्ग निवडल्यानंतर त्या सत्यामध्ये आपली वाटचाल कशी आहे आणि आपण सत्यामध्ये कसं चालत आहोत आणि सत्यामध्ये आपली वाटचाल चालत असताना आपलं जीवन आपण जगत असताना आपला शेवट कसा होणार आहे, म्हणजे प्रारंभ कसा आहे आणि आता आपलं जीवन कसं आहे आणि आपलं शेवट कसं होणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण नाही का जाणीवपूर्वक आपण त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे की आपलं जीवन आपण कसं जगत आहोत आणि ह्या जीवनाचा आपला शेवट कसा होणार आहे. आणि आपल्याला ज्या देवाने आपल्याला निवडलेलं आहे, तारणाच्या मार्गामध्ये निवडलेलं आहे, तर त्या तारणामध्ये आपण टिकून आहोत का, त्या तारणाच्या मार्गामध्ये आपली जडणघडण आपलं बांधकाम आपण कशा प्रकारे करत आहोत. एक जुन्या काळामध्ये बायबलमध्ये जे वचन आहे दुसऱ्या इतिहासमध्ये आपण पाहूया की झालेली घटना आहे उजिया राजाबद्दल. आपण ते वचन पाहूया. दुसरे इतिहास, जर तुमच्याजवळ बायबल असेल तुम्ही वाचू शकशाल तर तुम्ही उघडून वाचा. दुसरे इतिहास 26 अध्याय. उजिया 16 वर्षाचा असताना सर्व यहुदी लोकांनी त्याला त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पितराजवळ जाऊन निजल्यावर उज्जयाने एलोहाची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले. उज्जया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता. बघा, उज्जया राजा किती वर्षाचा होता? 16 वर्षाचा होता. आपल्या भारत देशामध्ये 18 वर्ष जर असेल तर आपण सज्ञान म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये प्रौढपणा येतो. इथं पाहते की उजिया राजा किती वर्षाचा आहे? 16 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 52 वर्षे राज्य केले. 16 वर्षाचा असताना त्याला राजाचं पद मिळालेलं आहे आणि तो 52 वर्ष तो राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या, ती यरुशलेमेची होती. बघा, त्याची आई कुठे होती? यरुशलेमेची होती. प्रेस लॉर्ड. त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. बघा, एजऱ्या परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या ह्याची वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तेव्हा त्याने त्याचे कल्याण केले. बघा, दुसरं काय सांगते की देवाच्या भजनी तो लागलेला होता. कोण होता? भजनी लागलेला होता. कोण? उजिया राजा. आपण जेव्हा पाहतो की पहिलं म्हणजे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करत होता आणि दुसरा म्हणजे की तो परमेश्वराच्या भजनी लागलेला होता. देवाच्या भजनीस जोवर तो लागला होता, जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. तोवर त्याने त्याचे कल्याण केले. कोण कल्याण केले? त्याने कोण? म्हणजे परमेश्वराने त्याचे कल्याण केले. त्याने जाऊन पलिष्ठाशी युद्ध केले. गत, यन्नो व अशदोत ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अशदोताच्या आसपास व पलिष्ठामध्ये त्याने नगरे बसवली. पलिष्ठे गुरबालवासी अरब व मौनी यांच्या विरुद्ध देवाने त्याला सहाय्य केले. आमोनी लोक उज्जयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला. बघा, त्याची कीर्ती म्हणजे कुणाची कीर्ती? उज्जया राजाची कीर्ती चहूबाजूने पसरलेला आहे, सर्व ठिकाणी पसरलेला आहे. मिसर देशामध्ये ती पसरलेला आहे. तो महासमर्थ झालेला आहे. पुढे वाचा तुम्ही 26 अध्यायामध्ये 16 पासून आपण वचन वाचूया. तो समर्थ झाला. आधी 15 वाचूया की यरुशलेमेच्या बुरुजावर व प्राकारावर चतुर कारागिरीने नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली. त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली. कुणाची कीर्ती? उज्जयाची कीर्ती दूरवर पसरली. त्याला इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. सामर्थ्य नाही तर महासामर्थ्यवान झाला. कोण झाला? उज्जया राजा. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तो समर्थ झाला आणि काय झालं की त्याचे हृदय उन्मत्त झाले. उन्मत्त होऊन तो बिघडला. आधी कसा होता? तो देवाच्या जेव्हा तो मार्गामध्ये होता तेव्हा तो परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत होता. दुसरा मुद्दा आपण जेव्हा पाहिले की तो परमेश्वरच्या
भजनी लागलेला होता. आज आपण देवामध्ये आल्यानंतर आपण ज्यावेळेला परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करत आहोत, आपण प्रार्थना करत आहोत, वचन वाचत आहोत, विश्वास ठेवत आहोत, चर्चला जात आहोत आणि आपण परमेश्वराच्या भजनी पण लागत आहोत, आपण देवाची आराधना पण करत आहोत. तर त्यानंतर आपल्यावर ना जेव्हा देव आशीर्वादही करणार, आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण ज्या काही देवाकडे मागत आहोत आणि ज्या त्या गोष्टी देवाने आपल्याला दिल्यानंतर आपलं जीवन कसं होत आहे, आपलं जीवन बिघडत आहे का, आपलं त्यामध्ये आणखी आपण लीन नम्र पण आपल्यामध्ये येत आहे, ते खूप महत्वाचं आहे. उजिया राजा आपण पाहिलं की 26:16 मध्ये तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला. बघा, त्याचे हृदय काय झालं, उन्मत्त झालं आणि उन्मत्त झाल्यामुळे बिघडला. कोण बिघडला? उजिया राजा बिघडला. उजिया राजा बिघडला, तो उन्मत्त झाला. त्याच्यामध्ये काय आला? अहंकार आला, गर्व आला, मीपणा आला आणि आल्यानंतर तो त्याच्यामध्ये तो बिघडलेला आहे. आपण जेव्हा पाहतो की तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. जेव्हा गर्वपणा आला, उन्मत्तपणा आला, तेव्हा तो बिघडला आणि त्यानं काय केलं की त्यानं पाऊल उचलला. कुठलं पाऊल उचलला? परमेश्वराची जे काय आज्ञा होती त्या आज्ञेचं त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर जाण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. धूप म्हणजे धूप वेदीवर धूप जाण्यासाठी तो गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? परमेश्वराच्या मंदिरात गेलेला आहे. धूप जाळण्याचं काम कुणाचं आहे? राजाचं आहे का याजकाचं आहे? प्रेज द लॉर्ड. आज आपण चर्चमध्ये आपण जात आहोत, देवाच्या याजकाचं, देवाच्या जे काही सेवकाचं काम आहे ते काम करत असताना आपण त्यामध्ये इंटरफेअर करत आहोत का? आपण कोणत्या गोष्टीला आपण हात घालत आहोत का? मनाने, विचाराने किंवा कृतीने आपण काही आपण त्यांचं मन आपण दुखवलेलं आहोत का? जर दुखवलेलं असेल तर वेळ हीच आहे, आपण पश्चाताप केला पाहिजे आणि देवाकडे आपण आपली पापाची आपण कबुली केली पाहिजे. कारण देवाच्या मंदिरामध्ये काम करण्याचा अधिकार आणि जे निवड आहे ते देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. राजा खूप मोठा आहे. राजा तो महासमर्थ झालेला आहे. राजा जेव्हा बसणार तेव्हा लोक बसणार, जेव्हा राजा उठणार तेव्हा लोक पण उठणार आणि जेव्हा राजा एका व्यक्तीला बोलणार तर किती लोक येणार? 100 लोक येतील. जेव्हा राजाने एक काम सांगितलं तर लगेच ते काम कसं लवकर करू हे लोक पाहणार आहेत. कारण जेव्हा आपण पाहतो की तो इतकं त्याच्यामध्ये असताना तो मंदिरामध्ये जे काही त्याला काम आहे तो ते करू शकणार नाही. कारण देवाने लिमिट दिले, मर्यादे दिले. त्या मर्यादेमध्ये राहणं खूप गरजेचं होतं. खरं उजिया राजा मर्यादेचं उल्लंघन करून, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून तो काय करत आहे? मंदिरात जात आहे आणि धूप म्हणजे जाळण्यासाठी तो तो पाऊल उचलत आहे. तिथे याजक नव्हता का मंदिरामध्ये? आपण वचन पाहूया. 16-17 वाचा. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वरच्या मंदिरात गेला. आजऱ्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. बघा, त्या ठिकाणी कोण आहे? आजरा याजक आहे आणि त्यांच्याबरोबर 80 याजक वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ गेले. म्हणजे मंदिरामध्ये काम करण्यासाठी याजक नव्हता असं नाहीये. आजरा याजक पण होते आणि त्यांच्याबरोबर किती होते पुरुष? 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्याने उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, म्हणजे याजक असताना तो तिथंच गेलेला आहे आणि त्यानं आपलं जे याजकाचं काम होतं ते करण्यासाठी त्यानं पाऊल उचललेलं आहे. त्याने उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, म्हणजे बघा, उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, परमेश्वर प्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस. अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा तो आजरा याजक तो म्हणत आहे की ते उजिया राजाला की तू इथून निघून जा, कारण हे तुझं काम नाहीये, ते कुणाचं काम आहे? याजकाचं काम आहे आणि याजकाचं काम ते याजकाने करायचं आणि जे तुझं काम आहे ते तू कर, तू इथून निघून जा. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेला आपला देवाचा सेवक जेव्हा वचनातून आपल्याला सांगत आहे, कान उघडणी करत आहे, आपल्याला चुका दाखवत आहे, आपल्याला उत्तेजन करत आहे, कशासाठी? कारण आता देवाचं येणं खूप जवळ झालेलं आहे. तर त्यामध्ये आपली त्यामध्ये आपण रॅप्चरमध्ये आपण उचललं जाण्यासाठी, आपली त्यामध्ये पात्रता येण्यासाठी, आपण खाली राहू नये म्हणून आपल्या देवाचे सेवक आपल्याला म्हणजे कान उघडणी करत आहे. देवाचे सेवक जर ह्या वचनातून, बायबलमधून जर आपल्याला काही सांगत असेल तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि जर वचनाच्या विरुद्ध जर काही सांगत असेल तर आपण देवाकडे बघितलं पाहिजे आणि वचनाकडे आपण पाहिलं पाहिजे. आत्मपरीक्षण करण्याची खूप वेळ आहे, कारण वेळ आता खूप
खूप खूप जवळ आलेलं आहे, कारण देवाचं येणं खूप जवळ झालेलं आहे. जेव्हा उजय राजा पडला, जेव्हा तो बिघडला, उन्मत झाला त्यावेळेला तो बिघडला आणि बिघडल्यामुळे तो आज्ञाचं उल्लंघन केले. देवाने उजय राजाला जे आहेत मर्यादा ते देवाने राजाला दिलेल्या आहेत आणि जे याजकाचे जे मर्यादा आहे ते देवाने याजकाला दिलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पण देवाने मर्यादा दिलेल्या आहे, म्हणजे उल्लंघन आपल्यामध्ये होऊ नये म्हणून देवाने आपल्याला काही मर्यादा दिलेल्या आहे. खाण्यासाठी पण आपल्या देवाने मर्यादा दिलेला आहे. आपण जर जास्तच खाल्लो, सकाळी पण खाल्लं, दुपारी पण खाल्लं, रात्री पण खाल्लं, पुन्हा आणि एक तासाला आपण जर खात असेल तर काय होणार आहे? आपलं वजन वाढणार, पोट वाढणार, पुन्हा आपण मग जाणार कुठे जाणार, आपण जिमला जाणार, व्यायामला जाणार, सकाळी फिरायला जाणार, पुन्हा मग दवाखान्यात जा, बीपी वाढले, शुगर वाढले, हे हे जो जो काही आहे त्रास, कारण देवाने आपल्याला खाण्यासाठी मर्यादा दिलेला आहे. त्या मर्यादेचं आपण उल्लंघन करत आहोत का? जेव्हा चर्चमध्ये सांगतात पास्टर किंवा विश्वासीमध्ये आज उपास प्रार्थना आहे, त्या उपास प्रार्थनेमध्ये आपण सहभाग होत आहोत का? नाही, मला जर कणकण आले, इतर दिवशी तुम्हाला कणकण येत नाही, इतर दिवशी तुमचं डोकं दुखत नाही, इतर दिवशी तुम्हाला चक्कर येत नाही, इतर दिवशी तुम्हाला अशक्तपणा येत नाही, कारण ज्या दिवशी उपास प्रार्थना असते तेव्हा तुम्हाला डोकं भणभणते, नको वाटते जायला, आणि जेव्हा तुम्ही कामाला जाणार तेव्हा तुम्ही ऍक्टिव्हपणा होणार, आणि जेव्हा उपास सांगणार तेव्हा तुम्ही म्हणणार की नाही जाऊ शकत नाही, चर्चला आपण जाण्यासाठी खूप थकवा येतो. आज आपण मर्यादेचं उल्लंघन करत आहोत का? हे खूप महत्वाचं आहे. उपास कुणासाठी करत आहोत, म्हणजे प्रार्थना आपण कुणासाठी करत आहोत, हे खूप महत्वाचं आहे. उपास प्रार्थनेद्वारे आपण देवाकडे आणखी लीन होऊन आपण देवाचं गौरवसाठी आपण जे उचललं जाणार आहे त्यामध्ये आपलं बांधकाम करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपण कसं करत आहोत? पास्टर सांगतात उपास प्रार्थना आहे, या किती लोक उपास प्रार्थनेमध्ये हजर असतात? प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा झोपतो, झोपण्याची पण देवाने वेळ दिलेला आहे. 7 तास, 8 तास, 6 तास, काय काय जण 10 तास झोपतात. काय काय 10 वाजले तरी पण सकाळी उठत नाही त्यांनी. सूर्य कधी उगवला आणि कधी मावळतो त्याला माहित पण नाहीये, कारण किती झोपतात रात्री 12-12, 1-1, 2-2 पर्यंत मोबाईल बघत बसतात. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन वाचण्यासाठी एवढा वेळ तुम्ही घालवता का? वचन हातामध्ये घेतल्यानंतर लगेच झोप येते. झोप आल्यानंतर लगेच तुम्हाला कोणतरी हाक तरी मारतो, फोन तर वाजतो, लगेच तुमचा थकवा पण लगेच बायबल वाचत असताना तुम्हाला आळस, थकवा पण येते, झोप येते. आणि जेव्हा मोबाईलवरती बोलत असताना 1-1 तास, 2-2 तास बघत असताना, रील्स बघत असताना आपण वर करत असतो, आणि जेव्हा मोबाईलमध्ये जे नको त्या गोष्टी बघत असतो तेव्हा झोप निघून जाते, आणि जेव्हा वचन आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला आपण बायबल वाचण्यासाठी इच्छा होत नाही, झोप येते, इच्छा होत नाही, नको वाटते, उद्या वाचूया, परवा वाचूया, असं गुडघे जर बसले गुडघे दुखतात. का दुखतात गुडघे? प्रेज लॉर्ड. आज आपण मर्यादा जे देवाने दिलेलं आहे त्या मर्यादेमध्ये आपण राहत आहोत का? आपलं खाणं, पिणं, आपलं झोपणं, बसणं, उठणं ह्याच्यावरती आपण मर्यादेमध्ये आहोत का? हे खूप महत्वाचं आहे. मर्यादामध्ये उल्लंघन पण करू नये, आणि जर उल्लंघन झालं असेल तर ते आपल्याला जाणीव जर देव करून देत आहे तर ते पुन्हा आपण गेलं पाहिजे, त्या देवाकडे आपण ते पश्चाताप केलं पाहिजे. आज देवाने सांगितले की आज आपल्या आई वडिलांचा आपण आदरमान करा. आज आपण आपल्या आई वडिलांचा आदरमान करत आहोत का? आपण आईची जागा, आपण वडिलांची जागा इतर ठिकाणी कोणाला देत आहोत का? वृद्ध झालेली आई, वयस्कर झालेल्या वडिलांची आपण कशी काळजी करत आहोत? जर समजा लहान मुलगा जर असेल, तो आपल्या वडिलांना विचारत असेल, एक एक प्रश्न तो नाही का 10 वेळा विचारत असेल, की जर वरती नाही का जर बॉल टाकला तो खालीच का पडतो, वर का जात नाही? तर त्या वडिलांना किती आनंद होतोय, की माझा मुलगा किती बोलत आहे, किती मला प्रश्न विचारत आहे, किती त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे, किती उत्सुकपणा आहे. कारण त्याच वेळेला जो उत्सुकपणा असतो त्या वडिलाचा, त्या मुलाचा, की आपल्या मुलाबद्दल जो काही सांगण्यासाठी जे काही आग्रह असते, जी इच्छा असते, तेच जेव्हा त्या मुलाचे वडील म्हणतात, की "अरे बाळा, माझं मोबाईलचं काय ते माझं मोबाईलचा रिचार्ज संपला असेल, किंवा माझं औषध संपलं असेल, किंवा माझा नंबर, चष्म्याचा नंबर मला दिसत नाहीये, किंवा काच फुटलेला आहे." तर त्यावेळेला तुमचं कसं आहे? तुम्ही काय सारखं तेच सांगताय, "हो मला कामं असतात, मला वेळ नाहीये." मी जाताना तुम्ही मला हाक मारताय, जाताना तुम्ही मला सांगताय, तुम्हाला आधीच सांगता येत नाही का? असं आज आपण आई-वडिलांना कसं बोलत आहोत? आपण वृद्ध असलेल्या आईला आपण कसं रिस्पेक्ट, कसं आपण आदर देत आहोत, हे खूप महत्वाचं आहे. आपण वडिलांची आपण काळजी घेत आहोत का? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण वडिलांना, जसं वडिलांनी आपल्याला म्हणजे लहानाचं मोठं केलं, खांद्यावर घेतलं, आपल्याला चालण्यासाठी त्याने आपला हात हातात धरलं, बोट हातामध्ये धरलं, आणि पडू नये म्हणून ते आपल्या पावलापावलावरती तिने पाळत ठेवली, आणि ते घसरू नये म्हणून आपण चालत आहोत. आज आपले वडील वयस्कर झालेले असताना आपण जेव्हा कुठे जात असताना आपण जातो का मागे? त्या वडिलांचा हात पकडतो का? का आपल्याला लाज वाटते? त्या वडिलांचे केस पांढरे झालेले आहेत, ते वडील एका झुकलेले आहेत, त्याचे डोळे नाही का, त्याची दृष्टी खाली झालेली आहे, मंद झाले, तर त्या वडिलांचा हात धरून चालण्यासाठी आपल्यामध्ये धैर्य आहे का? आपल्यामध्ये उत्साह आहे का? नाही, कारण आपलं लहान लेकरू जे आहे त्याला घेऊन तुम्ही जाणार, त्याला तुम्ही हे करणार.
तसं आज आपण आपल्या आईवडिलांचं कुठं आपण मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे का? आज आपल्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या विचाराद्वारे आपण आईवडिलांचा अपमान केलेला आहे का? देवाने आपण जे आईवडील दिलेत त्या आईवडिलांचं आपण आज्ञापालन करत आहोत का? त्यांच्या अधीन राहत आहोत का? हे खूप महत्वाचं आहे. आई जर सांगत असेल बायबल वाच, वडील सांगत असेल चल वेळेवर चर्चला चल, तर त्या आपण त्या वेळेला, त्या प्रश्नाला, त्या संधीला आपण कसं रिस्पॉन्स देत आहोत? का मुलगा म्हणते पप्पा चला आज इकडे सर्कस आलेले, आज इकडे डिस्नीलँड आलेले, तिकडे जाऊया, आज इकडे बागेमध्ये जाऊया, तर लगेच तुम्ही देता चान्स. आज मला हे बघायचं आहे टीव्ही वरती, तर तुम्ही कसा चान्स देताय? आज आपला मुलगा काय बघत आहे? खूप सावध आहे. जेव्हा आपण पाहतो की मर्यादेचं उल्लंघन जेव्हा ते उज्जय राजाने केला, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय झालं, तो बिघडला, उन्मत्त झाला. उन्मत्त झाल्यामुळे तो बिघडला आणि त्याने काही पाऊल उचलला की मंदिरामध्ये जात आहे, जे याजकाचं काम आहे, ते याजकाचं काम करण्यासाठी त्यानं पाऊल उचलला. त्याला त्या कामाला त्यानं हात घातला आणि जेव्हा आपण पाहतो की तो धूप जाण्यासाठी तिथे गेला, तेव्हा त्या याजकाने त्याला दटावलं आहे, त्याला रागवलेलं आहे आणि त्याला ओरडलंय. तर म्हणत आहे की हे आपण पाहूया वचन 19 18-19. त्याने उज्जया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उज्जया, परमेश्वर प्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज हे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस. अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. आज आपल्याकडून देवाच्या मर्यादेचं जे काय आज्ञा आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे का? आणि देवाचं गौरव आपल्याद्वारे होत आहेत का? हे खूप महत्वाचं आहे. का आपण लोकांना गौरव देत आहे आणि परमेश्वर आपण गौरव देत नाही. हे आपलं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. आपण जेव्हा पाहतो की उज्जया राजावर जेव्हा उल्लंघन केला तो, तेव्हा ते काय घडलं? 19, तेव्हा उज्जयाला क्रोध आला. बघा, ज्यावेळेला याजकाने त्याला सांगितले की तुझं काम नाहीये, हे याजकाचं काम आहे, त्यावर तो त्याला लगेच जाणीव झाली पाहिजे. तर लगेच तो म्हटला असता, अरे खरंच माझं चुकलं, माझं राजाचं काम, मी राजाचं काम करायला पाहिजे होतं, याजका मी तुमचं काम केलं, मला माफ करा देवा, तू मला माफ कर. तिथं तो उपडा पडून जर तो रडला असता, देवाला काय पश्चाताप केला असता, माफी मागितला असता. खरं नाही, तू काय केलेला आहे? संतापला. तेव्हा उज्जयाला क्रोध आला, तो राग आला, आणखीन पुन्हा तो चिडला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो याजकावर संतापला असता त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. प्रेस लॉर्ड. ज्यावेळी हातामध्ये ते जे काय धूपचं वेदी जे काय आहे त्याचं साहित्य, त्याच वेळेला परमेश्वराच्या मंदिरात 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 तास नाही, 24 तास पण नाही, त्या क्षणी परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याच्या कपाळावरती, डोक्यावरती नाही, हातावरती नाही, पायावरती नाही, पाठीवर नाही, कुठं नाहीये, तर कपाळावरती. कपाळ कुठे आहे आपला? इथं समोर आहे, दिसतं आपल्याला. आपण जेव्हा चेहरा जेव्हा बघतो ना, तर आपलं कपाळ इथे दिसतं आपल्याला. आणि कपाळावरती काय आलेलं? त्यांच्या कोड आलेला आहे. कुठं आलेलं आहे? कपाळावरती कोड आलेला आहे. प्रेस लॉर्ड. कपाळावर कोड उठले, तेव्हा मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले, तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उज्जया राजा आमरण कोडी राहिला. आमरण म्हणजे पूर्णपणे तो मरेपर्यंत तो कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. उज्जयाची अतपासून इथपर्यंत सर्व अविशिष्ट कृत्ये आमोसाचा पुत्र यशया संदेष्टा याने लिहिले आहेत. उज्जया आपल्या पितराजवळ जाऊन निजला. तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मुठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम ह्याच्या जागी राजा झाला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्याला कोड आला, तेव्हा त्याला याजकांनी बाहेर काढलं. तो मंदिरात जेव्हा तो गेला ना, तो त्याचा क्षण आणि तो दिवस तो शेवटचा ठरला त्याचा. आणि तेव्हा तो मंदिरात गेला, त्यानंतर तो मंदिरामध्ये तो कधीच गेला नाही. कारण का? वचन सांगते की जुन्या करारामध्ये की मंदिरामध्ये कोड असलेल्या व्यक्तीला आणू नये, तो येऊ नये. कारण तो कसा आहे? देवाच्या दृष्टीने तो कसा आहे? प्रेस लॉर्ड. वचन वाचा की जेव्हा पाहतो की तो कोडी झाला, तेव्हा तो देवाच्या मंदिरामधून तो बाहेर काढण्यात आलं. आणि तो बाहेर काढण्यात गेल्यानंतर घरामध्ये पण तो मिक्स होत नाहीये. तर त्याचं सर्व साहित्य वेगळं आहे. तो तो राहू लागला. त्याला तर राज्य पण नाही, तो राजा पण तो त्याचं ते काय पद गेलेलं आहे. आणि तो मरेपर्यंत तो आमरण असं कोडी राहिलेला आहे. आपण जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्त जेव्हा ह्या जगामध्ये आले, तेव्हा ते जगत असताना आपल्या आईच्या, आपल्या वडिलांच्या अधीन राहून तिने आपल्या आई वडील जसं सांगत होते तसं तिने राहिले. तसं आज आपण जीवनामध्ये आपण आपल्या आई वडिलांच्या आधीमध्ये राहत आहोत का?
वचन वाचते तुम्हाला. इफिस 6:2. आपल्या बाबाचा व आपल्या आईचा मान राख. नीतिसूत्रे 23:22. तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक. आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. लेवी 20:9. आपल्या बापाला अथवा आईला शिवशाप देऊ नको. निर्गम 2:15. आपल्या बापाला व आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे. आणि जे पहिले तिमी ते 5:1. ज्येष्ठ वयाने मोठे असेल तर त्यांना तुम्ही टाकून बोलू नये. देवाचा पुत्र जर येशू आईबापांच्या अधीन राहिले तर आपण पण अधीन राहिलं पाहिजे. लूक 1:51. पहिले तिमी ते 5:4 आणि पहिले तिमी ते 5:8. मार्क 7 मध्ये सांगते की आईबापाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिले शमूएल 22:1-3 मध्ये सांगते की जेव्हा दावीद राजा खूप संकटामध्ये असताना त्याला आपल्या जे काही आईची काळजी होती तेव्हा तो सांगायचा की माझ्या आईची तुम्ही काळजी घ्या. आज आपण आपल्या आई वडिलांची कशी काळजी घेत आहोत आणि देवाने आपण जे मर्यादा दिलेलं आहे, जे कामाचं आहे आणि जे काही विश्वासामध्ये आपण जीवन जगत आहोत, त्या विश्वासामध्ये आपण जीवन जगत असताना आपण देवाने काही मर्यादा घालून दिले, त्या मर्यादेमध्ये आपण राहत आहोत का, हे खूप महत्त्वाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर आपण त्यामध्ये जर बसलो तर आपण रॅप्चरमध्ये आपला समावेश होणार. आणि आता जर वेळ आहे तुम्ही पश्चाताप करा, देवाकडे आक्रोश करा आणि देवाला पाप कबुली करा. आपण नाही का मग प्रार्थना करूया. जिथे कुठे तुम्ही असेल, तुम्ही सर्वजण ज्यांना शक्य असेल तुम्ही गुडघ्यावर बसा आणि तुम्ही देवाकडे नम्र होऊन या. धन्यवाद येते राजे, तुमचे आभार मानते, उपकार सुद्धा कधी करू देवा. आता दपा ज्या लोकांनी दपा तुमचं वचन ऐकले दपा, जे माझे दपा आई वडिलांच्या वयाचे असतील दपा, जे लहान लेकर असतील दपा, जे माझ्या बहीण भावाच्या दपा वयाचे असतील दपा, जे सेवक असतील दपा, सर्वांना आशीर्वादी करा दपा. जे त्यांनी वेळ काढून दपा इथं बसून दपा, जे काही वचन ऐकले दपा, जे तुमच्या सानिध्यामध्ये येऊन दपा, जे काही वचन ऐकले त्यांना आशीर्वादी करा. ही वेळ दपा त्यांना आशीर्वादी ठरण्यासाठी मदत करा. प्रत्येकाने तुम्ही तयारी करून घ्या आणि दपा जे काही उल्लंघन असेल दपा, जे काही आज्ञाभंग असेल ते काढून टाका आणि तुमच्या येण्यापर्यंत आम्हा प्रत्येकाची तुम्ही दपा तयारी करा आणि आठवण ठेवा. सर्व मान म्हणून प्रार्थना आमचे श्री ख्रिस्त यांची तुम्ही द्या. आमेन.